सर्व स्कॉलर्स मित्रांना नमस्कार. आहोत आपण 2.2 इयत्ता 7वीचं मॅथ्स आलेलं आहे. आता पुन्हा 7वीला स्कॉलरशिप आलेली आहे. मधल्या काळात 8वी आणि 5वीला होते, आता पुन्हा 7वी आणि 4थीला आलेली आहे. ठीक आहे, चला पहिला प्रश्न. -5/7 आणि -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता लक्षात घ्या, यांच्या दरम्यान असणारी, दोघंही ऋण असल्यामुळं दोघांच्याही दरम्यान ऋणच संख्या असणार. हे ऑप्शन येणारच नाही. आता राहिल्या दोनच ऑप्शनचा विचार करायचा आपल्याला, हो की नाही. आता काय 5/7, 5/7चं पण आपल्याला पॉईंटमध्ये काढून घेऊयात. (5/7) काय ना रे, 5/7 0. 7 7 49, खाली उरला 1, वरून घेतला शून्याचा. 7 1 7, साधारण 3 स्थळापर्यंत करून घेऊयात. 7 चौक 28 किती आहे तर अप्रॉक्झिमेटली 0.714. दुसरा कोणता होता? 8/13. 8/13चं करून घेऊयात. 8/13 म्हणजे 8ला 13ने भागायचे. 0. 13 13 13 सक 78, नाही सॉरी 13 हा 13 78. किती उरले इथे उरले 2, वरून शून्याचा घेतला. 13 1 13, 13 - 13 रिमेनिंग 7. तिथे 70 आले म्हणजे 13 5 65. अप्रॉक्झिमेटली 615.615 0.615. त्याचे 0.71 अप्रॉक्झिमेटली आले आपलं 0.714 आणि याचं आलेलं आहे 0.615. आता ह्या दोघांचं करून घ्यायचं. तसं येतंय का? या दोघांच्या मध्ये जे येईल ते घ्यायचं. 13 21, चला 13 21 करून घेऊ आपण. 13 21 0.130. 21 सख 7 12 126, खाली उरले 4, वरून घेतला शून्याचा. 21 2 42 नाही भाग बसणार. 21 1 21. इथे किती उरणार आहे? 9 आणि 1 0. हे किती आलं? 6.1. मग 6.1 बसतंय का आपल्या ह्याच्यामध्ये? 0.615 आहे ना इथे. ओके, आता हिचं बघू किती येते. 691 इथे येणार आहे 9 जा 8 1 8 9 2 8 हा ते एवढं 619. मग आता 619 हा याच्यापेक्षा मोठा जातो का नाही? येस, 619 हा याच्या मोठा जातो. म्हणजे हे दोघांच्या मध्ये 0.619 बसू शकतो. आता राहिलं चौथं 21 आणि 14चं ऑप्शन. ते पण येणार नाही. पहा का माहितीये का, इथे 21 मोठा आहे म्हणजे इथं 1 पॉईंट समथिंग येणार आहे. तोंडी उदाहरण होतं खरं, हे करायचीच गरज नव्हती. हे पहा, याचं काय येणार आहे? 1 पॉईंट येईल ना, समथिंग 1 पॉईंट काहीतरी येईल. त्यामुळं तो 1 पॉईंट बसणारच नाही, कारण हे दोघंही आपले अपूर्णांक आहेत, एकाच्या पुढे गेलेच नाहीयेत. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. समजतंय का मी काय म्हटले? तोंडी. याचा जर भागाकार घेतला आपण ना, तर 14 भागायचं 21ला. मग 14 1 14 1 पॉईंट समथिंग बसेल आणि आपल्याचं उत्तर काय होतं? 0.7 म्हणजे आताच पाहिजे आपल्याला. मग उत्तर येत आहे पहिलं ऑप्शन. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न चाललाय. या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक येते? पूर्णांक म्हणजे काय? तर खाली छेदच नको आपल्याला. आता इथे 1 हाफ येणार, 1 हाफ येणार, हे पॉईंटमध्ये येणार. बे 1 बे 3 6 म्हणजे याचं उत्तर आले 0.3. हा काय? पूर्णांक आहे. छेदस्थानी 1 येतो म्हणजे तो पूर्णांक आहे. उत्तर काय आहे? 6/2. ऑप्शन क्रमांक 2. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते त्यांना काय म्हणतो आपण? परिमेय संख्या. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे. पुढचा प्रश्न घेऊया. ओके, थोडासा फोटो हे आलाय, चालतंय. नवीन पुस्तक आहे ना, त्यामुळे सळा पडत राहतील, असं पूर्ण घडी होत नाहीये. पुढील पैकी चुकीचा पर्याय शोधा. परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप असते. आपण मागच्याच एक्झाम्पलमध्ये पाहिले, हे बरोबर आहे. नैसर्गिक संख्या धनपूर्णांक संख्यांचा संच. होय, करेक्ट.
पूर्णांक संख्या धन व ऋण संख्यांचा संच. करेक्ट. पूर्ण संख्यांना मोज संख्या म्हणतात का? नाही. तर कोणाला म्हणतात मोज संख्या? नैसर्गिक संख्यांचा संचला मोज संख्या म्हणतात. चुकी जोडी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड आवर्ती. आवर्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा आवृत्ती होणे. आपण काय म्हणतो, मी 4 आवृत्ती झाल्या माझ्या एक्झाम परीक्षा आल्यावर 4 आवृत्ती दिल्या मी या विषयाला. म्हणजे हा 165 165 165 हा रिपीट होणार आहे. आणि ह्याला 165 म्हणत नाही, 9.165 165 165 असं येणार तुमच्या घरापर्यंत. त्याला म्हणायचं आवर्ती. अखंड, याचा खंड पडत नाही, येतच राहतं. नको म्हणलं तरी येत राहतं. ओके नाही. पहिला पर्याय. पुढचा, पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? सगळ्यात मोठी पूर्णांक संख्या कोणती? क्वेश्चन चाललाय आपला 6. आता पहा, याचं उत्तर काय आहे? 0. कारण जसं जसं आपण इकडे इकडे जाऊ तसे संख्या मोठी असते आणि शून्यापेक्षा कोणतीही मायनस चिन्ह, कोणतंही मायनस हे काय असतं? छोटं असतं. हे तर पूर्णांक नाहीच दिली त्यांनी, दोघांचाच विचार करायचा. 100 जरी असला पण तो शून्याच्या या साईडला येतो ना, डाव्या साईडला ऋण आहे म्हणून ते छोटे आहेत. सगळ्यात मोठे काय? 0. याचं उत्तर काय येतं? 0. पर्याय क्रमांक 4. 7वा प्रश्न चाललाय, खंडित दशांश संख्या कोणती? जी खंड होती आहे. हे पाय डॉट 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 दिले म्हणजे हे कशी आहे? अखंड. ही पण अखंड. ही आवर्ती होती 5 5 5 5 5 येतच राहणार, पण ही मात्र इथे संपत आहे, इथे संपते आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? 13/7च्या शेजारी कोणत्या त्याला पूर्णांक हवाय. ओके. आता याचं जर आपण असं करून घेतलं तर पहा किती येतं साधारणतः? 13/7 7 1 7 7 6 उरले की नाही, 7 8 56 7 9 63 7 8 56 म्हणजे इथं पुन्हा म्हणजे हा साधारणतः 1 पॉईंट समथिंग येतो. म्हणजे इथं जवळ कोण हवा आपल्याला? 2 हवाय. कोण हवा इथे? 2. ओके नाही. 2 म्हणजे कोण? तर 14/7 म्हणजे कोण? तर 2. ओके नाही. 2 हे उत्तर येण्यासाठी 13/7 मध्ये काय टाकावं लागेल? 13/7 मध्ये अजून 1/7 टाकला तर कोण आला इथे? 14/7 म्हणजे याचं उत्तर आता 2. 2 हा लगतचा पूर्णांक आहे. 2 हा लगतचा पूर्णांक आहे. उत्तर येणारे आपलं 1/7 मिळवल्यावरती. तुम्हाला अजून एखादी मेथड हवी असेल तर पहा, अजून एक मेथड देते तुम्हाला. 13/7 मध्ये x मिळवल्यावरती उत्तर 2 येणार. मग x बरोबर 2/1 वजा 13/7. 7ने तिरकस गुणाकार करा, काय आला? 14/7 वजा 13/7. एलसीएम वगैरे काढून मी इथं आला 1/7. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 710 अपूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा आहे तर प्रत्येक एककाचे किती भाग करावे लागेल? 10 करावे लागतील. पहा कसं, 7/10 इथं 0 घेतला, हा येणारे 1/7 2/7 3/7 4/7 5/7 8/7. 10 हवाय तुम्हाला, 10 हवाय 10. ओके. 1/10 2/10 3/10 4/10 5/10 6/10 8/10 9/10 आणि 10/10 म्हणजे इथं असणारे 1, इथे असणारे 0. म्हणजे याचे किती तुकडे करावे लागले आपल्याला? 10. 9 ठिकाणी कट मारला की 10 उत्तर येतं बरं का. ते बुद्धिमत्तामध्ये येतं काय. संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये +5 मिळवल्यास येणारी बेरीज दाखवणारी चिन्ह कोणते? आता -2 त्यात 5 मिळवा. 1 2 3 4 नाही. 1 2 3 4 5 नाही.
1 2 3 4 5. हे कसं होणार आहे? उलट होईल ना. हे मायनस होतं, यांना कोण हवे? अधिक 5 हवेत. 2 नंतर 1 2 3 4 5. चौथा ऑप्शन येणार आहे. उत्तर काय येणार आहे? चौथा ऑप्शन. म्हणजे 2 अधिक 5 म्हणजे 3. ओके नाही, तोंडी होतं त्याचं, पण त्यांना आकृती दाखवायची होती. आकृतीवर दाखवा म्हणलेत. ठीक आहे. आता अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. 3 2 6 आणि 11 5 55. 6/55. ऑप्शन क्रमांक 2. 2.2 हा स्वाध्याय इथं संपलेला आहे. छोटाच होता, सोपा होता. पुन्हा अभ्यास करा आणि सोडवलं एक्झाम्पल पहा.